सकाळची सुरुवात माझी इतकी सुंदर झाली ना, सकाळी उठल्या-उठल्या मी वाघेरा घाटामध्ये फिरण्यासाठी आली होती. सतत घाटातून गाड्यांची वाहतूक, मस्त सगळीकडे धुकं-धुकं, सगळीकडे हिरवंगार. इतकं सुंदर वातावरण, निवांत, एकांत. निदान 1 तास तरी या वातावरणात बसली होती मी. दुपारच्या वेळेस वहिनी आणि मी टेरेसवरती आलो होतो गवती चहा कापण्यासाठी. इथे भरपूर असा गवती चहा होता. झाडावरून हे आंबे काढले होते, जे की साईजमध्ये भरपूर मोठे होते आणि याला बदामी आंबा असे सांगतात आणि खायला पण खूप टेस्टी होता. तितक्यात सारस्त्यावरून ही भरलेली आंब्याची रॅक आली, जी की स्पेशल आमच्यासाठी होती. संध्याकाळच्या वेळेस ही गँग आम्हाला घेण्यासाठी आली होती. आता घाटातला हा व्ह्यू मी तर बघितला होता, पण साक्षी फर्स्ट टाईम आली होती म्हणून तिला दाखवण्यासाठी घेऊन आलो होतो. मस्त व्हिडिओ फोटो काढले आणि वरती आलो. आता निलेशदादा सासरवाडीला आले म्हणजे फुल खातिरदारी होणार त्यांची. मग काय इंद्रायण राईस, आमरस, मस्त दूध, खूप मज्जा आली होती. स्पेशल म्हणजे हा त्याच्यातला मेनू मांडे. साईजमध्ये खूप मोठे आणि खायला पण खूप मस्त लागले. हा पुरणपोळीमधलाच एक प्रकार आहे आणि आम्ही सगळे मस्त निवांत जेवायला बसलो. पोटभर मस्त आम्ही जेवण केलं आणि यायला निघालो. यायच्या वेळेस हा कोंबडा आम्हाला पार्सल दिला त्यांनी. सगळी फॅमिली आम्हाला बाहेर सोडायला आली होती. रात्र झाली होती म्हणून आम्ही पटापट इकडनं निघालो. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब